बातम्यांचा वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या। मालेगाव तालुक्यातील संवंदगाव शिवारात किरणा नदीला मोठा पूर आलाय। या पुराच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेलेले 12 जण अडकले। त्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। हे 12 जण सुखरूप असून सगळे जण एका खडकावर बसून आहेत। नाशिकच्या गोदावरी नदीतील पूर परिस्थिती कायम आहे। गंगापूर धरणातून 8000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगा नदीवरील सर्व मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। रामकुंड, लक्ष्मणकुंड हे पूर्णतः पाण्याखाली आहे। मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। धरणातून 8000 क्युसेक्स इतक्या प्रचंड वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामकुंडातील सगळी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वर्ध्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यानं लोअर वर्धा प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। यामुळे वर्धा, देवळी, आर्वी या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भुसावळच्या हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले। 60,777 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग होत असल्यानं तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। खडकवासला धरणातून अद्यापही 45,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। यामुळे मोठा नदीकाठची पूरस्थिती ही नियंत्रणात असली तरी जैसे थे आहे। खडकवासला धरणाचा पाणीसाठा आता 74% कमी करण्यात आलाय। नदीपात्रात जवळच्या परिसराला पुराचा धोका कायम आहे। शेकडो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। पिंपरी चिंचवड शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं आता विश्रांती घेतली। मात्र पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या 3ही नद्या या दुथडी भरून वाहत असल्यामुळे पुराचा धोका लक्षात घेता 2000 पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। उपनगरांना जोडणाऱ्या पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द केलाय। पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर आज निघतात। मुख्यमंत्र्यांच्याकडून सातत्यानं राज्यातील पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा प्रवाहित झालाय। ऐन श्रावणाच्या सुरुवातीला धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पहिल्या सोमवारपासून इथे पर्यटकांची गर्दी होणार। पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी या धबधब्याकडे वळतात। या परिसरातला सगळ्यात सुरक्षित धबधबा म्हणून जटाशंकर धबधब्याकडे पाहिलं जातं। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात 92% इतका पाणीसाठा आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाणेकरांची जलचिंता आता मिटली आहे। शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होते। मुंबईच्या पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा आता 89% गेलाय। पालिकेचं मध्य वैतरणा धरण ओसंडून वाहत आहे। त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे। जळगावच्या भुसावळ शहरात दमदार पावसानं हजेरी लावली। भुसावळ तालुक्यात 9 तासात 39 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। यंदा सरासरीच्या तुलनेत 147% पाऊस पडला आहे। किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर आज पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे। पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। मुंबईसह राज्याच्या इतर भागात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। मुंबईत मागच्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस आहे। त्यामुळे मुंबई, पालघर, ठाणे यासह आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। उद्धव ठाकरे हे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्याकरता लवकरच रवाना होतील। 7 ऑगस्ट पासून 9 ऑगस्ट पर्यंत उद्धव ठाकरे हे दिल्लीत असतील। यावेळी विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी ते घेण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख 3 घटक पक्ष यांची बैठक येत्या 7 ऑगस्टला मुंबईत होते।
तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत येत्या 20 ऑगस्टला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत महाविकास आघाडीचा एक मोठा मेळावा होईल। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आहेत। राज ठाकरे 2 दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत। आज सकाळी 11 वाजता ते विधानसभा मतदारसंघांचा वैयक्तिकरित्या आढावा घेतील। विधानसभेला महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या, त्यात काँग्रेसचा वाटा मोठा होता। लोकसभेला काँग्रेसला सर्वाधिक जागा राज्यात मिळाल्या। काँग्रेसची तयारी सध्या वेगानं सुरू झाली आहे। रमेश चेन्नीथला हे आगामी काळात बैठका घेणार असून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतल्या जागांवर काँग्रेस अधिक दावा करण्याची शक्यता आहे। चेन्नीथला राज्यातल्या सर्व नेत्यांशी चर्चा करून मतदारसंघ निश्चित करतील। राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज सकाळी 11 वाजता एक पत्रकार परिषद आहे। यावेळेला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असतील। तिकडे सोलापुरात पक्षाच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे। सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा करण्यात येतोय। माढा विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच होणार अशी शक्यता आहे। माढा मतदारसंघातून मीनल साठे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी 1 वाजता दर्यापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव सभा होईल। सभेत प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेला त्यांनी जिल्ह्यातील विविध शाखांचं उद्घाटन करणार असल्याचं म्हटलंय। तर प्रताप महाविद्यालयातील सभागृहाचं सुद्धा नव्या सभागृहाचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा जोरदार हिंसाचार उफाळून आलाय। या हिंसाचारात आतापर्यंत 90 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला। यात 15 पोलिसांचाही समावेश आहे। बांगलादेशात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत असताना 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान राजधानी नवी दिल्लीला मिळालाय। मुंबई मराठी साहित्य संघाच्या बैठकीत साहित्य संमेलन दिल्लीला घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं। त्यामुळे तब्बल 70 वर्षांनी दिल्लीत पुन्हा एकदा मराठीचा जय जयकार घुमणार असं दिसतंय। मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर विद्यापीठानं जाहीर केला। त्यानुसार आता ही निवडणूक 22 सप्टेंबरला होणार आहे। 2 वर्षांनी विद्यापीठाला सिनेट सदस्य मिळणार आहेत। रेल्वेमध्ये अनधिकृत पद्धतीनं खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। कारवाईसाठी नागपूर मध्य रेल्वेकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। त्यामुळे दर्जाहीन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर आता कारवाई होईल। वर्ध्यातील सावंगी इथे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली। या प्रकरणी उच्च शिक्षण आणि संशोधन अभिमत विद्यापीठाची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। रावेर तालुक्यातील 42 गावांमध्ये शेत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। शेत रस्त्याचं खडीकरण करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर थेट ट्रक जावा, त्याचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेत रस्त्याच्या कामाचे आदेश दिले। गुजरातमध्ये श्रावणी सोमवारच्या निमित्तानं देशातील पहिल्या ज्योतिर्लिंग सोमनाथ इथे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। गुजरातसह देशभरातल्या अनेक राज्यातून सुद्धा भाविक इथे दर्शनासाठी आले आहेत। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात भाविकांच्याकडून प्रार्थना करण्यात येते। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती भल्या सकाळी पार पडली। तिकडे
नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात सुद्धा श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या। आज सकाळी इथे पावसानं काहीशी उसंत घेतली आहे। पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं परळीतल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल झालेत। मंदिर प्रशासनाकडून मंदिराला अतिशय सुंदर अशी रोषणाई करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात सीसीटीव्हीची करडी नजर आहे। तब्बल 72 वर्षांनंतर श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून झाली आहे। त्यामुळे पहिल्या सोमवारी भाविकांची मंदिरात अलोट गर्दी पाहायला मिळते। संभाजीनगरमधील खडकेश्वर मंदिरात पहाटेपासूनच महादेवाला बेल आणि दुधाचा अभिषेक करण्यात येतोय। पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील नागनाथाच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। भाविकांच्या लांबच लांब रांगा लागले ते देवस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते महापूजा आणि दुग्धाभिषेक भल्या सकाळी करण्यात आला। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार या निमित्तानं सर्वत्र मोठा उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। आता अन्य काही बातम्या। उल्हासनगर जवळच्या वसार गावात माजी ग्रामपंचायत सदस्य रतन शेलार यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यांच्या कार्यालयात घुसून 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केला। हल्ल्याची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या हल्ल्यात रतन शेलार आणि त्यांचा भाऊ गंभीररित्या जखमी झालाय। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। त्यामुळे सिसोदिया यांना दिलासा मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघानं दमदार कामगिरी केली। सामना बरोबरीत सुटल्यानंतर शूटआउटमध्ये भारतानं पुरुष हॉकी स्पर्धेत ब्रिटनला 4-2 असं नमवलं। या शानदार विजयासह भारतानं ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, विधान